नमस्कार, मी निवेदिका पल्लवी। सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत। चांगले गुण ओळखायला शिका ना। मी फिरते 500 दिवस पण मी काम चांगलं करते असं म्हणा। बायकांनो, एकमेकींच्यातले चांगले गुण ओळखता येतील त्या दिवशी भांडणं बंद होणार आहे। त्यामुळे नात्यांवर बोलूया। आज सगळ्या नात्यांवर थोडं 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 बोलत जाऊया। ही नाती सुंदर करूया। सासू सुनेचं नातं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या सासवांनो अवघड आहे। आता सासूचं फार अवघड आहे। मी सासू आहे, एकुलते एक पोर आहे, सगळं त्याच्यात गुंतलेलं आहे। माझ्या मुलाचं लग्न ठरलं, मी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली, चमच्यापासून टाकीपर्यंत सगळ्या भांड्यांना एकत्र बोलवलं। म्हटलं या बाबांनो बसा, नवीन मालकीण येऊ घातलीये, तिच्या हाताची सवय करून घ्या, पडू नका, झडू नका, आवाज करू नका। काय भांडी समजूतदार, गेल्या 12 वर्षात एकदाही आवाज झालेला नाही। त्यामुळे थोडक्यात सासूनी संसारातलं लक्ष कमी करायचं आहे। जमेल? जमवा। आणि सगळ्या सासवांनो 5 टिप्स देतीये महत्वाच्या। सगळ्यात पहिली टिप, सून घरात आली लगेच सांगायचं नाही काही नव्हतं बाई, किती कष्टाने। तुझ्या कष्टाचं येणाऱ्या सुनेला कौतुक वाटत नाही। तू सांगायला जाऊ नको। मी सांगू का सुनेला, मला 2 साड्या होत्या, आता सुनेला 500, काय करू? रडू? अगं सांगूच नका। आणि सगळ्यात दुसरं, काटकसर शिकवायला जाऊ नका। मला 2 किलो तेल लागत होतं बाई, तिला 4 लागते, लागू दे। तुझ्या नवऱ्याला 50 रुपये मिळत होते, तिच्या नवऱ्याला 500 रुपये मिळत आहेत। ती डोक्यावर ओतून घेऊ देत नाही तर पिऊ दे, तू बोलू नको। बोलायला जायचं नाही। हाताची घडी तोंडावर बोट, 498 ओ। कायद्याने तोंड बांधलेली आहेत सासूची, आता अवघड आहे। आणि सगळ्यात आणखीन एक नियम, मुलगा बाहेरनं आला लगेच तांब्या भांड घेऊन, पाण्याची बाटली घेऊन धावाधाव करायची नाही। आलास का रे, दमलास का रे, बस की रे, पाणी पी की रे। सून आणली आहेत ना घरात, ती म्हणेल आलात का, बसलात का, दमलात का। तुम्ही आपली जपाची माळ घ्यायची आणि यांचं काय काय चाललंय ते बघत बसायचं। आणि सून जर मालिका बघत असेल, तिचा एपिसोड आवडता संपायचा असेल, तोपर्यंत ती तुझ्या मुलाला पाणी पण देणार नाही, जेवायला पण देणार नाही, काहीच देणार नाही। तू कासावीस होऊ नको लेकरू। तुझं लेकरू धाब्यावरनं खाऊन आणि पिऊन येतं सध्या, काय बरोबर आहे का नाही? हा, त्यामुळे तू कासावीस होऊ नको। आणखीन एक महत्वाची टीप, सगळ्यात महत्वाची, मुलगा पुण्यात नोकरी करत असेल, मुलगा नाशिकला असेल, औरंगाबादला असेल, कुठे का असेल जगाच्या पाठीवर, जर तुम्ही मुलाला फोन मोबाईलवर केला आणि सुनेनी उचलला तर माझ्यासारखी उत्तर द्यायची। ऐका, हॅलो हॅलो, हा रश्मी, अगं अगं आज सकाळपासून तुझा फोन स्विच ऑफ येत होता ग सारखा, म्हणून मी आशुतोषच्या फोनवर केला शेवटी। अगं हो 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 हो, अगं नाही, आता मी जयसिंगपूरमध्ये आली आहे, हा संघर्ष महोत्सवाच्या कार्यक्रमात। अगं नाही, आज मी महालक्ष्मीचं करून आले, पण तुला उद्याचं विचारायचं होतं, विसर्जनाला येतेस का, काय ठरलं तुमचं म्हणून। हो 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 हो, चालेल चालेल। विचारतीये आशुतोषला फोन देऊ का, नको म्हणायचं बरं का। असं विचारलं ना सुनेने की नाही म्हणायचं, नको 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 देऊ, तुझ्याशीच बोलायचं होतं म्हणून फोन केला होता। हो हो, आता पाठीमागेच लागलीये, देतेच। मग अगदी चेहरा पाडून हो म्हणायचं। बर बर, दे 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 दे, हुरळून गेलोय असं अजिबात दाखवायचं नाही। आशुतोष आशुतोष, उद्या कंपनीत गेल्यावर निवांत फोन कर, आता बंद करते। उद्या कंपनीत गेल्यानंतर त्याने निवांत फोन केल्यावर तासभर बोलायचं, सुने समोर 30 सेकंदच बोलायचं। लगेच सुरू करायचं नाही, जेवलास का रे,
करती करे स्वयंपाक आणि तिकडे स्पीकर ऑन असेल तर यांचं सँडविच होत आहे, होय की नाही? हो म्हणा. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या बाजूनी बोलणारी मी एकटी आहे, दुसरं कोणी नाही आहे. हा, मी एकटी बोलते. काय करणार आहे, खरंच मी एकटी बोलते, कुणी बोलत नाही त्यांच्या बाजूने. त्यांचं सँडविच होतंय ग. अगं एकीने त्यांना जन्म दिलाय आणि एकी बरोबर त्यांना जन्म घालवायचा आहे. त्यांना दोघी हवे आहेत आणि तुम्ही दोघी म्हणता की हा पाहिजे तर नाही, काय करायचं, मला तोच पाहिजे. अगं हो, तुमचाच आहे दोघींचा. हक्क गाजवताना सुद्धा आईने थोडंसं आता मन काढून घ्यायचंय. तो तिचा नवरा आहे, तिचा हक्क जास्त आहे आपल्यापेक्षा. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सुनांनो, नवऱ्याच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात नेहमी त्याची आईच असते. आपण नेहमी दुसऱ्या कप्प्यातच असतो. त्यामुळे त्याच्या पहिल्या कप्प्याला धक्का लावायचा प्रयत्न चुकून सुद्धा करायचा नाही. मुलं झाल्यानंतर आपण तिसऱ्या कप्प्यात जात असतो आणि मुलं दुसऱ्या कप्प्यात येत असतात. पण तरी सुद्धा आपल्याशिवाय त्यांचं काही अडकच. त्यांना कप्पे फार येतो. प्रॉब्लेम तिथं आहे, कप्पे फार आहेत. पण तरी सुद्धा सांगते, नवरा जिंकायचा असेल तर सासू जिंकता आली पाहिजे. सासू जिंका, नवरा जिंकला जाणारच आहे. मी तर सासूबाईंच्या पाठीमागे फार पळाली बाबा. आई 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 आई. त्या म्हणायच्या अगं तो आलाय. म्हटलं येऊ दे, तुम्हीच द्या चहा. बाप रे, सासूबाईंना कळलं पोरगी चांगली आहे. त्यांनी फार प्रेम केलं, त्याच्यामुळे नवऱ्यानी पण फार प्रेम केलं. फक्त फिरायला नेलं नाही एवढंच. पण आता मीच फिरते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. पण बायकांनो, समाधान असतं आणि हे समाधान मानता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची टीप सासूसाठी, आपल्या मुलाच्या आवडी निवडी सुनांना चुकून सुद्धा सांगायच्या नाहीत. त्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, त्याला असं लागतं, त्याला तसं लागतं. तिला नवरा समजावून घेऊ दे. नवरा समजावून सांगण्याच्या भानगडीत पडू नका. नवरा समजावून घेतला पाहिजे. आणि हा नवरा जर समजावून घेता आला ना तर आयुष्य चांगलं जातं. माझ्या मुलाला कोबीची भाजी अजिबात आवडत नाही. त्यांनी लहानपणापासून कधीही कोबीची भाजी खाल्ली नाही आणि मी त्याला वाढली नाही. त्यांनी एकदा मला सांगितलं, आई मला उग्रवास आवडत नाही, तू करत जाऊ नको कोबी. आम्ही आमच्या पुरता करायचो. आणि त्याचं लग्न झालं आणि 2 महिन्यांनी रश्मीनी मला विचारलं की आज तुमची मीटिंग आहे ना. म्हटलं हो, पण मी पोळ्या करून जाणार आहे, तू भाजी कर. आणि तिला अख्ख्या फ्रीजमध्ये कोबीच सापडला हो. आणि तिने कोबीची भाजी केली आणि आम्ही सगळेजण गोल जेवायला बसलो. तिने मुलाच्या पानात कोबीची भाजी वाढली. मुलांनी माझ्याकडे बघितलं, मी मुलाकडे बघितलं, आम्ही दोघांनी कोबीकडे बघितलं. तिने माझ्याकडे बघून, त्यांनी माझ्याकडे बघून खून केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आता आपण बोलायचं नाही, तो ती भाजी खाणार आहे. त्याने ती भाजी खाल्ली, तिला वाटलं त्याला आवडली म्हणून तिने परत घातली, त्यांनी परत खाल्ली आणि आता तो ती भाजी खातो. त्यावेळेला जर मी मध्ये बोलले असते तर भांडणच झालं असतं. एखादं ताट बाउंड्री लाईनच्या बाहेर खडाडकन फेकलं गेलं असतं. आणि त्याच्यानंतर मी एकदाही म्हटलं नाही, माझ्या हातची खाल्ली नाही. बायकोचं ऐकतो, बायकोचं ऐकतो. बायल्या झाला गो बाई. त्याला ऐकावंच लागतंय, नाही तर त्याचं काही खरं नाहीये, अवघड. आणि सगळ्या आयांनो, मुलांच्या सुखासाठी आपल्याला अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात. सोन्यासाठी चिंदी जपावीच लागणार आहे, सून जपावीच लागते, नाहीतर यांना सुख नाही लागणार ग. आपल्या मुलाला सुख लागावं म्हणून सून जपा. फक्त आता चिंदी म्हणू नका. शिकलेल्या पोरी घरात येतात, इगो दुखावला जातो. परवा मी एका डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर इगो सोनोग्राफीत दिसतो का हो? पण तो इगो फार दुखावला जातो, इगो. त्यामुळे आता म्हणा, सोन्यासाठी लॉकर जपा, चिंदी बिंदी काही म्हणू नका. फार अवघड जातं बरं. आणि सगळ्या सुनांनो, तुमच्या नवऱ्याला आम्ही 9 महिने पोटात सांभाळलंय ग. तळ हाताच्या फोडासारखं वाढवलंय.
त्याला सर्दी झाली, आमचा श्वास कोंडला, त्याला ताप आला, आम्ही त्याच्या कपाळावर पाण्याच्या गड्या ठेवत ठेवत रात्रभर जागलोय. तुझ्या नवऱ्याला शाळेत घालायला माझ्याजवळ पैसे नव्हते ग. आम्ही कर्ज काढून 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 त्याला शिकवलंय. आम्ही अंगावर एक कण पण सोनं घातलं नाही, पण तुझ्या नवऱ्याचं शिक्षण आम्ही फार चांगल्या रीतीने पूर्ण केलं बाई. आणि ज्या वेळेला तो वेल सेटल झाला त्यावेळी आम्ही तुम्हाला मिरवत आणलं, कारण आमची वंशवेल पुढे वाढावी म्हणून. जगाच्या व्यवहारात येण्यासाठी डॉक्टर नाळ तोडतात. ही आईशी असलेली 25 वर्षाची नाळ तुमच्या एकटीच्या येण्यामुळे लगेच तुटेल. थोडस नवऱ्याने आई आई केलं एवढा राग का येतो ग? तुमचाच असतो तो. आम्ही परत पोटात घालून बंद करणार आहोत का? थोडाही संयम नाही. आणि सगळ्या सासवांनो, फार अवघड परिस्थिती आहे. गप्प बसण्याशिवाय आता पर्याय नाही.